तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना सुरू झालेली आहेत। तर या योजनेअंतर्गत तुम्हाला जे की रक्कम तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल, तर कृषी विभागाकडून तुम्हाला ही जी अनुदानाची रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे व शेतीसाठी प्रोत्साहित करणे, जे की या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। तर यामध्ये लाभार्थी जे राज्यातील शेतकरी सर्वच यामध्ये लाभार्थी ठरलेले आहेत। सर्व नागरिकांना याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या आधार बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर लाभार्थी राज्यातील शेतकरी आहे। लाभ शेतकऱ्यांची कर्जमाफी व कर्जाला प्रोत्साहन दिले जाते। ज्या शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते। त्यानंतर त्यांच्या कर्ज जे आहे परतफेड बरेच शेतकरी करू शकत नाहीत व असे शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ केले जाते। या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची आवश्यकता नाही, तर कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे, ऑफलाईन की ऑफलाईन, ते सुद्धा सांगणार आहे व याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे उद्दिष्ट नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या, त्याचप्रमाणे शेतीसाठी प्रोत्साहित करणे, त्याचप्रमाणे जे की शेती मालामध्ये वाढ होणे, त्यानंतर शेतकरी जे काही नुकसान भरपाई करत कर्जफेड न करणारे शेतकरी, सर्व अशा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। योजनेचे लाभार्थी कोण यामध्ये लाभार्थी ठरलेले आहेत? महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना मिळवण्यासाठी पात्र ठरलेले आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। योजनेसाठी आवश्यक पात्रता शेतकरी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे व याचे जे काही नियम व अटी थोडे दिलेले आहेत। तर योजनेच्या अटी व शर्ती प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांची अनेक बँक खाते घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज परतफेड एकत्रीकरण रक्कम वितरणात करण्यात 50,000 रुपये त्यांना प्रोत्साहनपर रक्कम निश्चित करण्यात येईल। फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही। या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध सहकारी सेवा सहकारी संस्था बँकाकडून कर्ज घेऊन किंवा तुम्हाला जे शेतकऱ्यांना दिले जाते, तर अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे। कर्जमाफीचा लाभ मिळवणे हे शेतकरी कर्ज प्रोत्साहनाचा लाभ मिळवण्यासाठी पात्र नाहीत। आता जे काही नियमित कर्ज फेडत असलेले जे काही शेतकरी आहेत, तर अशाचीच कर्जमाफी इथं केली जाईल। शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे। अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तर सर्व शेतकरी बांधवांनी जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे कागदपत्र लगेच तयार करा। यासाठी जे काही तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहे, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, जमिनीचे कागदपत्र, त्यामध्ये 7/12 आणि 8 आणि पासपोर्ट फोटो तुम्हाला या योजनेअंतर्गत इथं लागणार आहे। योजनेअंतर्गत कार्यपद्धती कशा प्रकारे राहणार आहे? आपला आधार कार्ड क्रमांक बँकेशी, विविध कार्याशी, सहकारी संस्थेची कर्ज खात्याशी संलग्न करावा। त्यानंतर याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ही योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, उत्पन्नाचा दाखला, बँकेचा पासबुक, 7/12, 8 डिजिटल असला तरी चालेल, एक फोटो, तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स तयार ठेवणे आवश्यक आहे। जर तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कर्ज इथे देण्यात येते। ते कर्ज तर तुम्ही त्या कालावधीमध्ये जर परतफेड केली तर तुम्हाला दुप्पट कर्ज मिळते। जर तुम्ही पुन्हा केली व तुम्हाला काही अडचणी असल्यास किंवा तुम्ही कर्ज न भरल्यात, रेग्युलर जर तुम्ही कर्ज भरत असाल तर तुमची कर्जमाफीसुद्धा इथं केली जाते। त्यानंतर पुन्हा तुम्हाला कर्जसुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दिले जाते। तर जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल
व फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे ऑनलाईन, वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर लगेच पहा, सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे. थँक्यू.